यो व्हॉट्सअप गायस, कसे आहात तुम्ही सगळ्यांना. ॲक्च्युली मी व्हिडिओ काढलेले सगळ्याचे बिल्डिंग वगैरे करायचं, पण डायरेक्टली माहीत नाही ते काय कर्स वगैरे झालं, व्हिडिओ डिलीटच झाले डायरेक्ट. मी जेव्हा चालू करायला गेलो तर बघतो तर चालूच नव्हतं होतं व्हिडिओ, मग ते डिलीट झाले. मग आता डायरेक्ट हा व्हिडिओ दाखवतो आहे जिकडे माझा टाऊन हॉल 3 बिल्ड झालेला आहे. तर एक ॲडव्हान्समेंट पण मिळालं मला वाटतं. नंतर लेआउट एडिट करायचं भेटलं, नंतर रिवॉर्ड्स भेटलं. वा, मी जेम्स गेल्या व्हिडिओमध्ये, हा पार्ट 2 आहे पहिला क्लॅश ऑफ क्लॅन्सचा. पहिल्या व्हिडिओमध्ये मी जेम्स सेव्ह करायचा व्हिडिओ पाठवलेला. तर का सेव्ह वाचवायचे जेम्स, कारण की नंतर आपल्याला बघा इथे बिल्डर हट बिल्ड करण्यासाठी आपल्याला 500 जेम्स लागणार. ते जमा करण्यासाठी आपल्याला तो बिल्डर्स हट मिळवण्यासाठी आपल्याला ते सगळं करायला लागतं. तर पहिले ट्रॅप्स बिल्ड करतो आणि तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की क्लॅश ऑफ क्लॅन्समध्ये बिल्ड म्हणजे स्टेप बाय स्टेप बिल्ड कशी बनवायची. तर मी तुम्हाला ॲडवाईस करूया. आता बघ, नवीन टाऊन हॉल झाला आहे, तर तुम्ही विचार करत असाल पहिले बनवायचं काय वगैरे. टाऊन हॉल नवीन आला आहे तर बनवायचं वगैरे काय, तुम्ही तो विचार करत असाल. तर आता मी तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप सांगेल. पहिले तर ना नवीन जे आपल्याला रिसोर्स येतात ना ते घ्यायचे. जसं की आता इथे 200 एलिक्झरमध्ये आपल्याला आर्मी कॅम्प बनवायला भेटतो आहे, नंतर लॅबोरेटरी बनवायला भेटतं आहे, रिसोर्समध्ये हे सगळं भेटतं आहे. तर पहिलं तर मी रेकमेंड करेल जे एकदम कमी टाईमवाले, जसं की आता ही वॉल्स कमी टाईममध्ये जे बिल्ड करायला भेटतं ते आपण बिल्ड करायचं. खूपच आवाज झाला. ठीक आहे, आता बघा मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं की मी हे सगळं बिल्ड करणार. तर आता हे सगळं माझं मॅक्स आहे, वॉल्स वगैरे सगळं. तर आता मी 5 मिनटात बिल्ड होणार आहे, तर हे मी बनवतो लगेच. आता सध्या तरी माझ्याकडे 312 जेम्स आहेत, म्हणजे अजून 200 जेम्स लागणार मला. नाही 200 नाही, किती जेम्स लागतील मला, 312 - 500. एक मिनटं. हां, 188 जेम्स लागतील मला. आता जास्त तरी जेम्स आपल्याला ना, हे जे रिवॉर्ड्स जसं की ते 10 जेम्स, परत ते 10 जेम्स असे भेटतील. नंतर मग आपल्याला ॲडव्हान्समेंट कंप्लीट करून भेटतील जेम्स. हे ॲडव्हान्समेंट कंप्लीट करून, जसं की आता टाऊन हॉल हे तर नाही होणार, हे तर होऊ शकतं काय ते अपग्रेड गोल्ड स्टोरेज टू लेवल 5, नंतर गोल्ड ग्रॅप वगैरे जे लवकर होणार असतं ते करतं. आता क्लॅन क्रॅसल तर ते नेक्स्ट ह्याच्यामध्येच होईल. आता सध्या तरी वाटतं मला ना, हे 3 मिनटाचा आर्मी कॅम्प व्हायच्या आधी नाही, होईपर्यंत एक क्लॅन वगैरे शकतो. क्लॅन क्रिएट तर करू शकतो मी, पण लवकर येणार नाहीत. मी जास्त तरी अशी अपेक्षा करेल की ज्याच्यामध्ये खूप न्यू प्लेयर्स आहेत त्याच्यामध्ये जॉईन करायचं. ही थोडं ॲक्टिव्ह वाटतं, कारण बघ इथे ट्रूप्स डोनेट अँड ट्रूप्स आहेत. चल पोचलो मी इथे. काय ते आपल्याला अंडरस्टँड वगैरे करायला भेटतं. खूप सारे प्रमोट आहेत, 4 लोक तरी आहेतच. तर हाय पाठवायचं. बघा पहिले स्टार्टिंगला तरी मी अपेक्षा करतो नाही रेंज जसं की पोकेमॉन बोलते, सॉरी. अजून काय ठेवू शकतो का, त्याने लगेच प्रमोट पण केलं जो पण आहे तो. वा, हे मी त्याच्याकडून मागवतो. एल्डरमध्ये प्रमोट केलं. वा, एव्हरीवन प्लीज पार्टिसिपेट इन क्लॅन गेम्स सो वी कॅन अर्न युजफुल रिवॉर्ड्स. वा, आता रिसोर्सेसमध्ये जाऊन पहिले तर हे सगळं हे करतो मी. तर आता बघा इथं कसं एक जेम वापरायला सांगतो मी तुम्हाला. सांगतो कधी पण 4 मिनटं असतात ना, 4 मिनटं त्याला एक जेम वापरायचा.
समज तुम्हाला खूप घाई आहे, 4 मिनटं उरले असतील तेव्हा तुम्हाला 1 जेम वापरायचा आहे. समजलं? समज 10 मिनटं असेल तर तुम्हाला 3 जेम्स येणार. का ते नाही माहिती. आता 3 जेम्स येतात. जसं की इथे 1 जेम आला. कधी पण 4 मिनटं असतील ना तेव्हा 1 जेम भेटतो. लिटरली 20,000. एवढी म्हणजे कॅपॅसिटी पण नाही आहे. मला वाटतं हे सगळं अपग्रेड करायला लागेल. पहिले सगळं बिल्ड करून घेतो रिसोर्सेसमध्ये. सगळं 10-10 सेकंदाचं आहे. बघ आता हे सगळं वाह. त्याने आपल्याला पाठवलं पण. ओके हे नाही पाठवलं, बॅटने पाठवलं, विझार्ड्सच पाठवलं. 2 विझार्ड्स आहेत वा. आणि आपल्याला एक तर आर्मी कॅम्प तर होईलच 1 मिनटात. त्यानंतर सगळे बिल्ड करून घेतो मी. अरे काय ठीक आहे. आता हे बिल्ड झालं. कधी पण सगळीकडे एकाच जागी ठेवायचं. आता हे वॉल्सला अपग्रेड करेल. ओके चल 2 लेवलची मिनियन पण दिली त्याने. तो लीडर आहे वाटतं. हां काय हो वाटतं तो लीडरच आहे. हे हाय पाठवलं काय बोलला पण नाही तो. जाऊन दे काय फरक. ओके चला आता आपल्याला हे मी का घेतोय नंतर मी सांगतो तुला. आता एकच घ्यायला पाहिजे मला वाटतं, कारण की ऑलमोस्ट सगळीकडे 2च असतं. मी रेकमेंड करेल की हे एकच घ्यावं. आता बरोबर आहे. ते एकदम हा कशाला, कारण की हा कुठल्या पण ह्याला ना वन शॉट करू शकतो. तर समजा ओके लिटरली ब्रो नो. ओके हे परफेक्ट आहे. ते 6 आलं. आता मी गॉब्लिन आता मी गॉब्लिन का घेतो आहे, कारण की गॉब्लिन ना कुठला पण बिल्ड असतो ना त्याला तो लगेच तोडू शकतात. त्याच्यामुळे मी ते गॉब्लिन घेतलं. ह्याला तर 3 तास लागणार आहेत. ते काय होणार नाही. चल हे 15 मिनटात व्हायच्या आधी ते 1 मिनटात होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण ना लेआउट एडिट करू. आपल्याला रिमूव्ह ऑल. मी तर अपेक्षा इथेच ठेवतो मी. हे मला माहीत नाही, मला कधी समजलंच नाही बघ. हे काय आहे? हे काय मध्ये आलेलं ते माहीत नाही, पण मी कधी पण तर त्याच्यावरतीच ठेवून देतो. मला आवडत नाही ठेवतो. एक मिनटं. ठीक आहे. तर पहिले तर हे वॉल्स आजूबाजूला लावून घेतो. कधी पण ॲक्च्युली ह्याचा काही फायदाच नाही, कारण की रेंज पोकेमॉन रेंज ट्रूप्स सॉरी पोकेमॉन बोललो मी. रेंज ट्रूप्स आहेत ना ते आरामशीरपणे तोडू शकतात त्या बिल्डिंगला. समजलं. आता बाई इथे संपलं. आणि अजून एक तसंच इथे लावायचं. मला वाटतं इथेच संपेल आता. आता उरलेत फक्त 8 उरलेत. आता 8 उरलेत. त्याच्यापासून काय करणार. 8 बस 8. आर्चर टॉवर तर सगळंच करून टाकेल मी. इथेच टावर ठेवतो. मला तर वाटतं थांब गोष्ट समजली. ते सर होतं. ठीक आहे. हे झालं म्हणजे कसं आता हे एवढं त्याची रेंज आणि ह्याची एवढी रेंज आहे. मग ऑलमोस्ट दोघांची सेम आहे. तर इकडचे हे दोघं सांभाळतील बरं. ही आर्चर टॉवर आणि कॅनन, आणि हा एकटा इकडचं पूर्ण सांभाळ. मग मला इथे जास्त तरी कमी ठेवायला पाहिजे आणि इथे जास्त ठेवायला पाहिजे, कारण की बघ इकडचं पूर्ण एवढं हे करतो.
वॉल्स लावून टाकतो याला तसं करणार ते काय कुठल्या तरी डिझाईनमध्ये लावतो. ठीक आहे. आता बघा ते कसं एकच जागा आहे तर मी इथे म्हणजे ट्रॅप्स लागेल सगळे ना सगळे ट्रॅप्स नाही की ते लोक विचार करते इथे वॉल आहे म्हणजे एका टाईमला एकच जाणार दुसऱ्या साईडने ते जायचं ट्राय करायचं असतं. तर इकडे ठेवतो मी आर्मी कॅम्प तर इथेच ठेवतो. आता हा आर्मी कॅम्प बिल्ड होईल 15 मिनटात. अजून ह्याला पण 1 मिनटं लागणार होतं वाटतं. ओके तो पण बिल्ड झालेला आहे. तर आता ऑलमोस्ट जर आळचळते आले तरी हेच करणार. इथे मी एलेक्झरचं सगळं ठेवून देईल. ठीक आहे झालं. हां आता म्हणजे ऑलमोस्ट सगळे रेंजमध्ये तरी आहेत. ह्याला इथे ठेवतो बिल्डर हट. हां रेंजमध्ये नंतर हे पण आहे हे पण सगळं बरोबर आहे. ह्याची ते जागा राहते इथे मी ते बिल्डर हट. मला माहिती जास्त तरी लोक काय करतात बिल्डर हट्सचा लांब लांब ठेवतात. हां पण लांब ठेवून काय करणार ते एकतर विलेजसोबतच राहायला पाहिजेत. मला तरी वाटतं ते मला असं वाटतं ते विलेजसोबतच राहायला पाहिजेत. कारण की बघा बिल्डर हाऊस एवढं लांब ठेवणं का तर काम आहे ती जर थोडा वेळ लागला माहिती आहे ते बरोबरच आहे त्याचं हे म्हणजे पूर्ण ट्रॉफीज नाही जात आपले पण नुकसान नाही होत जास्त बरोबर. पण जरपर्यंत मनाने विचार केला तर बिल्डर हट्स बघ इथं ते आपल्यासोबतच आपलेच बिल्डिंगची काम करतात आणि आपण त्यांना लांब ठेवणार कसं वाटणार ते. त्याच्यामुळे मी ओके तो वॉल ब्रेकर भेटतो आहे. ओके सर आर्मी तर रेडी आहे आपली. थोडा वेळ थांब 20,000 काय करू आता 2 वापरू. हां वॉल बनवणार होतो आपण. ओके सॉरी बेस्ट. ओके चल नाही झालं बेस्ट. ॲक्च्युली आर्चर टावरला पण चांगली कधी पण ना जास्त ट्रॉफीज आणि चांगली लूटवाला. अरे हे काय पैसेच संपले माझ्याकडचं. चला त्याच्यावर अटॅक करतो बघ. सो मोटार केला असता अटॅक. ॲटलिस्ट 4 टाउनचं सांगते पण चांगलं आहे आपल्याला काय. झालं 1 शॉट करतात ते लोक. आता बघ हे बघ अरे यार मला अरे यार किती एवढं मुद्दाम नाही केलं ते आपोआप झालं ते आपोआप झालं रे. अजून 10 मिनिटं लागणार यार. वेस्ट यार वेस्ट ऑफ लिटरली ह्याला 5,000 लागणार. ब्रो
थोडी वाट बघायला लागणार आपल्याला आता. एलेक्सर आहेत आपल्याकडे खूप. तर आता आर्मी कॅम्प 2 तास लागणार आहे त्याला. तर ते 50 किती होणार कॅपॅसिटी वाढणार आहे. 5ने कॅपॅसिटी वाढणार आहे. 3 आता तशी 2वरती जाणार आहे. 3ने कॅपॅसिटी वाढणार आहे. तर एक जर कशावरती एक तर आपल्याकडे फक्त 108 आहेत. बस 108. काय काय बोलू मी यार. एक जर भरभरून आहे. काय करायचं काय त्याचं. हां आता एलेक्झरचं ते बिल्ड करायला पण काय कॉईन्सच लागतात. लिटरली कॉईन्स. चल ओके सर. एलेक्झर आहे ना आपल्याकडे. तर जेम्स करूया. जेम्स भेटत असतील तर जेम्स. ओके आज थोडे जास्त आलेले आहेत. तर जेम्स बघू भेटतात का. ओके मला माहिती आहे ह्याला खूप वेळ लागणार आहे. चल बघू. फास्ट फॉरवर्ड झालं तर झालं. हां आता तुम्ही लोक जास्त विचार करत असाल की हा हिंदीमध्ये का नाही बोलत आहे, मराठीतच का बोलतो आहे. आता काय सांगू, मला हिंदी काय एवढी काही जास्त येत नाही. एकच मिनटं आलो मी. हाय गाईज, सॉरी. एक मिनटं मी विसरतो. चुकून रेकॉर्डिंग बंदच झाली. माहीत नाही कशी रेकॉर्डिंग बंद झाली. आपण परत हे करत होतो ना. जेम्स गोळा खायचे जेम्स नाही. अरे अच्छा ओके समजलं मला. समजलं पण नाही. काहीच नाही भेटलं वाटतं. शी ओके झालं. हे जास्त तरी बघा किती 7,500. लिटरली 7,500. आणि हे किती 2,000चं. म्हणून मी छोटे करत होतो. हे 500 रुपयाचं होतं. का लिटरली 20,000चं आणि हा एवढं सर्व 10,000चा. काय बोलायचं आता. ठीक आहे छोटे तरी 1,000चेच आहेत आणि 2,000 तेवढा जास्त डिफरन्स आहे. हे 17,000 नाही काय, फक्त 3 बुशेस काय बोलू त्याला, 3 ते सर्कलमध्ये जे झाड आहे ना ते जास्त बस, बाकी काही नाही डिफरन्स. चल ते पण करून टाकतो. तर काय 2,000च तर आहे. ठेवू कसं. हां आणि ओके आता मला एक गोष्ट आठवली की ना, हे ना कधी पण एक जो हे असतं ना त्याच्यापासून लांब ठेवायचा. का तेवढा 1 सेकंद तरी लागतोच. 1 मिनटं. तर 1 सेकंद तरी लागतोच. एक पिक्सल स्क्वेअर टाईप दिसल्यानंतर एक पिक्सल असं म्हणतो मी, पिक्सल तरी लागतोच त्यांना तिथपर्यंत पोचायला. आता हा थोडा सिक्युअर नाही झाला आता की ह्याच्यामध्ये हां आहे, पण जर आर्चर्स टाकले ना तर हे लोक पकड. आता इथून आर्चर टाकले तर येईल, रेंजमध्ये येईल. इकडून टाकले तर नाही येणार रेंजमध्ये. आता हे इथं पण ते ऑलमोस्ट घेऊ शकतात. आर्मी तर ट्रेन होईलच लगेचच. चल ते बिल्डर तर आहे. चल 1 मिनटात होऊन जाईल. तर आपण
आपल्याकडे पैसेच नाही तर आपण अटॅक नाही करू शकत. तर आपल्याला ह्याच्यावरती पैसे घालवायला लागणार. 1 मिनटं थांबा. पण हो टाईम 2 मिनटं. हे 2 मिनटांसाठी 7 जेम मागतात. मला हेच आवडत नाही आता जेम्स वेस्ट करायचं. ठीक आहे मला माहिती कन्फर्म माहिती इथून कन्फर्म ना. बघितलं मला वाटलेलंच ब्रो ना यार. ब्रो शिट जस्ट वेस्ट. मला काय करायला पाहिजे होतं आधी त्याने एक गॉब्लिन टाकला पाहिजे होता. मग तो आरामशीरपणे सगळे वेस्ट केलं असतं त्याने. तो एकटाच मेला असता. नंतर बाकी सगळे टाकले पाहिजे होते. ठीक आहे परफेक्ट. 3 स्टार मिळाले. हे ट्रेजरी असते. ह्याला बोलतात ट्रेजरी. आता हे अटॅकचे तुम्हाला इथे मॅप दिसत असेल तिकडे 5 स्टार दिसतात. तर तुमचे ते 5चे स्टार्स कंप्लीट झाले नाही एकदा की मग तुम्हाला तिकडे ट्रेजरी भेटते. कंप्लीट केल्याची ट्रेजरी भेटते आपल्याला. चल ओके आता आपलं 10 सेकंदात 5 सेकंदात होणारच आहे. हां ठीक आहे. आता तरी ते 2 तरी दिसत आहेत. 2 लोक. आता जर तोच असेल 2 लोक तर चांगलाच आहे. मी काय दोन्ही लावलं. ओ बघ मला ना ह्याची स्टोरेज वाढवायला लागणार. स्टोरेज त्यांना ट्रेन व्हायला किती टाईम लागतो. चल मी आर्चर्स घेतो काही. ओके 5 आर्चर्स घेतो. हां अच्छा ओके. मी ते जायंटच नाही घेतलं म्हणून. दोन रिझल्ट भेटले. तर तोच होता जो लीडर होता. त्याने आपल्याला 2 विझार्ड्स आणि 1 हे देऊन टाकलं. तर बघूया को लीडर कोण आहे. अरे बापरे 3 को लीडर. जास्त तरी ना हे जे लीडर्स असतात ना वाटतं त्यांच्या मित्रांनाच बोलवतात. ते त्यांचे जे पण फ्रेंड्स असतील त्यांना को लीडर बनवतात. मग कसं इझी होऊन जातं ना सांगायला. फोन करून मस्तपैकी सांगता येईल वगैरे. ठीक आहे बिल्डर बेस तर मला वाटतं हां 4थ्या टाऊन हॉलला भेटणार. आता सध्या तरी बघ आपण बिल्डर्सवरती क्लिक केलं की आपल्याला सगळं दिसतं. जेवढं पण आपल्याला अपग्रेड करायचं तेवढं सगळं दिसतं. तर हा मी तुम्हाला सांगणार होतो एक लिस्ट बनवूया आपण. हां ठीक आहे एक लिस्ट बनवूया. तर म्हणजे आजूबाजू जेवढं पण बुक आहे ना ते घ्या. लिस्ट बनवूया आपण. पहिले तर ना टाऊन हॉल अपग्रेड झाला ना की आपल्याला जेवढे पण न्यू बिल्डिंग्स असतात ना ते तुम्हाला बिल्ड करून घ्यायचे तुमच्या बेसवरती. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड अपग्रेड न्यू थिंग. त्याच्यामध्ये न्यू थिंग्समध्ये आपल्याला कॅनॉन भेटते. आर्चर टॉवर भेटतं. वॉल्स भेटतात. वॉल्स तर ऑलमोस्ट सगळ्या ह्याच्यामध्ये भेटतात. ह्याच्यामध्ये अपग्रेडमध्ये टाऊनच्या वॉल्स घ्यायचे. वॉल्स तर सगळ्यात मेन आहेत. त्याच्यानंतर मग गोल्ड स्टोरेज एलिक्झर स्टोरेज. मी तेवढं पाहिलं तेवढं ना गोल्ड स्टोरेज आता तरी मॅक्सच आहे. म्हणजे 2च गोल्ड स्टोरेज भेटतात आपल्याला आणि एलिक्झर स्टोरेज. आणि ऑलमोस्ट 6 नाही तर 7 एलिक्झर करेक्टर आणि गोल्ड माइन्स 6 असतात सगळ्यांचे मॅक्स. वाटतं पुढे जाऊन पण असतील 10 मॅक्स. ते तुम्हाला मॅक्स करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तुम्ही न्यू थिंग्स सगळं लावलेत
त्याच्यानंतर त्या न्यू थिंग्स ना, जेवढे पण न्यू थिंग्स तुम्ही बिल्ड केले त्यांना अपग्रेड करायचं. जेवढे तुमचे पहिल्या टाउन हॉलवरती, आता समज 3 टाउन हॉल होते ना, 2 टाउन हॉलवरती 4 लेवलवरती मॅक्स होता एलेक्सर कलेक्टर, तर त्याला मॅक्स करून घ्यायचं आपल्याला. आता जसं की मी करतो मॅक्स, ते मॅक्स करून घ्यायचं. म्हणजे कसं तुम्हाला रिसोर्सेस यायला लागतील. ठीक आहे, ते मॅक्स झाल्यानंतर तुम्हाला गोल्ड स्टोरेज मॅक्स करायचं. गोल्ड स्टोरेज मॅक्स झाल्यानंतर तुम्हाला वॉल्स मॅक्स करायचे, जसं की मी आता करणार होतो. सगळं जेव्हा तुमचं सेकंड टाउन हॉलवरचं जेवढं पण होतं ना, तेवढं सगळं आलं ना की मग थर्ड टाउन हॉलवरचं अपग्रेड करायला लागायचं. जसं की आता इथे लॅबोरेटरी उघडली आहे, मग त्याच्यानंतर लॅबोरेटरीसाठी आपल्याला 20,000 लागणार. तर माझं मॅक्स स्टोरेज 17 आहे. तर आपल्याला हे 3 लेवलचं करायला लागेल. जसं की आता हे 2 लेवलचं करून घेतलं, तर आपल्याला 3 लेवलचं करून टाकायला लागणार. आता जेव्हा माझं 10 मिनिटात होऊन जाईल ना, तेव्हा मी आता गोल्ड स्टोरेज करायला लागेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तरी मी ना, तर माहीत नाही मला, ओके मला घेतलं त्याने वॉरमध्ये मला घेतलं. मी 15व्या नंबरवरती. ओके, खूपच छान झालं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी वॉरमध्ये अटॅक करेन, लिटरली वॉरमध्ये अटॅक करेन. तर त्याच्या आधी ऑलमोस्ट मला वाटतं थोडं ना 1 दिवस तरी आपल्याला प्रिपरेशनसाठी दिला होतो. तर त्याच्या आधी वाटतं मी मॅक्स करून घेईल 3 असं वाटत तरी नाही मला. एवढं मॅक्स करेल म्हणजे मी ऑफ स्ट्रीममध्ये मॅक्स करून घेईल. जसं की आता मोटार आहे 3 तास, लिटरली 3 तास लागणार आहे मोटारला बिल्ड करायला. काय बोलू मी. ठीक आहे, ते झाल्यानंतर मला मेन तर वॉल्स बिल्ड करायला लागणार आणि बॅरेक्स बिल्ड वगैरे करून झाल्यानंतर सगळे मी आता ऑफ स्ट्रीममध्ये करेल. आता मी डायरेक्ट रेकॉर्डिंग करेल तर क्लॅन वॉर, तर डायरेक्ट क्लॅन वॉरमध्ये मी अटॅक करताना रेकॉर्डिंग करेल. आणि मग थोडंसं पण राहिलं असेल ते मी तेव्हा अपग्रेड करून टाकेल. ठीक आहे, मग आतासाठी एवढंच. तर थँक्यू माझा व्हिडिओ बघण्यासाठी. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर तर कराच. म्हणजे माझे जेवढे पण व्ह्यूज वाढतील ना, तर मला खूप बरं वाटेल. मग मी नेक्स्ट व्हिडिओ पटकन करेन. समजलं, लगेच पाठवायचं ट्राय करेन. ठीक आहे. आता मला तर वाटतं ना, आता कसं मे महिन्याचा सुरू आहे मंथ, तर त्याच्यानंतर ना स्कूल सुरू होईल, 9वी 10वी स्कूल सुरू होईल. त्याच्यानंतर मला जास्त वेळ नाही भेटणार, तर मी थोडं लेट पाठवेल. आता कसं मी दर दिवशी व्हिडिओ पाठवतो. ठीक आहे, दर दिवशी मी व्हिडिओ पाठवतो ना, तर कदाचित 2-3 दिवस मी लेट पाठवेल व्हिडिओ, 2-3 दिवस ॲड करून पाठवेल व्हिडिओ. तर आता जर तुम्ही मला लगेच सपोर्ट केलं, तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब वगैरे केलं,